नमस्कार मित्रांनो, मी विशाल. मी आजच नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि मी रेसिपी टाकणार आहे. आज आपण बनवणार आहे अंडा फ्राईड मसाला रेसिपी. त्यासाठी आपल्याला सामान लागणार आहे कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, लिंबू, कोथिंबीर, काजू, टोमॅटो. आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, जिरे, चिली फ्लेक्स, मीठ आणि चिकन मसाला आणि 5 अंडी. ही 5 अंडी मी घेतलेली आहे. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे सोया सॉस आणि शेजवान चटणी. अंडे उकळून घेऊ. त्यासाठी मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. त्यात पाणी घेतलेलं आहे. आपण गॅस चालू करून घेऊ आणि पाणी गरम करायला ठेवू. गॅस चालू झालेला आहे, पाणी गरम होते. अंडे उकळेपर्यंत आपण वेट करू. पाणी गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये अंडे सोडून घेऊ. जोपर्यंत अंडे उकडत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. गॅस चालू आहे. आता आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आधी कांदा, थोडा होऊ द्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला या मटेरियलची ग्रेव्ही बनवायची आहे. त्यामुळे कांदा होऊ द्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची, थोड्या वेळ होऊ द्यायची आहे. गॅस कमी फ्लेममध्ये ठेवला होता आपण. गॅस वाढवून घेऊया म्हणजे लवकर तयार होईल. त्यानंतर अद्रक आणि लसूण, त्यानंतर टमाटर, काजू ऑप्शनल आहे मित्रांनो. काजू नाही घेतले तरी चालतात, पण त्यामुळे छान टेस्ट येते. आता काजू, आपण तयार केलेलं मटेरियल बऱ्यापैकी शिजलेलं दिसते मित्रांनो. तर आपण गॅस बंद करून घेऊया. आपण तयार केलेलं मटेरियल झालेलं आहे मित्रांनो. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपल्याला चॉप केलेली कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. मित्रांनो, अंडे चांगल्या प्रकारे उकळलेले आहेत आणि ते थंड होऊ द्या. तोपर्यंत आपण तयार केलेला मसाला मिक्सरमधून काढून घेऊया. उकडलेल्या अंड्यांची साल काढून घेतलेली आहे. कांदा, लसूण, टमाटर, कोथिंबीर पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. आपले मसाले अर्धा लिंबू ठेवलेले आहे. अर्धा लिंबू टाकलेले आपण या पेस्टमध्ये. फ्राय पॅन गॅसवरती ठेवलेले या. काय होते मित्रांनो, चिऱ्या मारल्यामुळे अंडे व्यवस्थित फ्राय होतात. अशा प्रकारे चिऱ्या मारून घेऊया. सर्व अंड्यांना मारायच्या असल्या चिऱ्या. आला त्याला ती मारायच्या मित्रांनो, हळूहळू मारायच्या म्हणजे अंडा फुटला नाही पाहिजे. चिऱ्या मारणं झालेलं आहे मित्रांनो. तेल गरम होते. यामध्ये आपण अंडी सोडूया. गॅस फुल फ्लेममध्ये ठेवायचा आहे. थोडं फुलून घ्यायचं आहे. त्याला पलटी मारत राहायचं आहे अंड्यांना. सर्व बाजूने गोल्डन कलर उडायचा अंड्यांचा.
दिसत असेल मित्रांनो अंड्यांचं चांगल्या प्रकारे गोल्डन कलरचे अंडे फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया मित्रांनो। आपण अंडी काढून घेतलेली आहे। आता त्याच फ्राय पॅनमध्ये आपण मसाले टाकूया। जिरे थोडं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता, चिली फ्लेक्स, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, धनिया पावडर आणि मीठ हे सर्व आपण टाकून घेतलेले आहे मित्रांनो। लो फ्लेममध्ये याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण वाटण तयार केलेला मसाला यामध्ये सोडायचा आहे। आता हाय फ्लेम करून घेऊया आणि वाटण केलेला मसाला यात सोडूया। आपला मसाला कमी फ्लेममध्ये ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। ते मिक्स करून घेऊया। यामध्ये सोया सॉस टाकूया। मिक्स करून घेऊया। आणि यावरती झाकण ठेवूया। 2 मिनिटं हाय फ्लेममध्ये आपल्याला शिजू द्यायचं आहे। मित्रांनो मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता यात फ्राय केलेले अंडी टाकून घेऊया। याला मिक्स करूया। अंड्यांना सगळ्या बाजूने मसाला लागायला पाहिजे, त्याशिवाय टेस्ट येणार नाही। त्याला असा खालचा काढून आपल्याला वरती कंटिन्यू टाकणं चालू ठेवायचं आहे, कारण की तो जळायला नको। तर त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया। मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे। आता ही आपण ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो। त्याला ही प्लेटीमध्ये काढून घेऊया। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आपण आता ठेवलेलं लिंबू ते यावरती पिळून घेऊया। अशा प्रकारे मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे। आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।